निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात. धर्मांतरण रॅकेटमध्ये अजूनही कुणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. काल एमआयएम नगरसेवकाच्या घरातून केली होती अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक पोलिसांची कारवाई. निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सह आरोपी. नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल विरोधात गुन्हा दाखल, मोबाईलही जप्त. निदा खान फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात, यामागे मोठं षडयंत्र. जलील यांनाही सह आरोपी करून चौकशी व्हावी, मंत्री संजय शिरसाटांसह गोपीचंद पडळकर यांचा आरोप. आरोप सिद्ध होईपर्यंत कुणीही दोषी होत नाही. निदा खानकडे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा पर्याय. चूक नसल्यास एमआयएम निदा खानला मदत करणार, इम्तियाज जलील यांच्याकडून भूमिका स्पष्ट. सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री. अमित शहांच्या नेतृत्वाखाली बैठकीत विधिमंडळ दलाचा नेता म्हणून निवड. उद्या शपथ घेणार. पश्चिम बंगाल सरकारचा उद्या शपथविधी सोहळा. ब्रिगेड परेड ग्राउंडवरती सोहळा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित असणार. तमिळनाडूत टीव्हीके पक्षाला दोन्ही डावे पक्षांसह व्हीसीके पक्षाचाही पाठिंबा. 118चा बहुमत जुळवल्यानंतर थलपती विजय यांच्याकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा. राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष. काँग्रेससोबतची आघाडी संपुष्टात. लोकसभेत काँग्रेससोबत बसणं योग्य नाही. डीएमके खासदार कनिमोझी यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र. आसन व्यवस्थेत बदल करण्याची मागणी. आजारपणातून बरे झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच साताऱ्यात. कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करत जंगी स्वागत. उद्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदेंच्या सेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार, पारकर यांची माहिती. तर आम्ही पारकर यांच्यावर पाणी सोडलंय, विनायक राऊतांची टीका. कांद्याच्या दरात मोठी घसरण. कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल. प्रति किलो 50 पैशांचा भाव मिळत असल्यामुळे बाजार समितीबाहेर ट्रॅक्टर लावून आंदोलन. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती विदारक. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये 1 टन कांदा विकूनही हाती ₹0. उलट अडत्यालाच खिशातनं दिला ₹1, तर करमाळ्यात 73 पोती कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात केवळ ₹400. कलिंगडामुळे नाही तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू. मुंबईत कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. वैद्यकीय अहवालानंतरही पायधुडी परिसरातील बाजारातून कलिंगड अजूनही गायबच. नांदगाव पेठ एमआयडीसी जवळ अप्पर वर्धा धरणाची पाईपलाईन फुटली. अमरावती शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत. पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू. उद्या संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता. राज्यातील अनेक भागात आजही पावसाच्या सरी. नंदुरबारमध्ये सलग 4थ्या दिवशी पाऊस. तर नांदेडच्या मुदखेड आणि कंधार तालुक्यात पावसाच्या सरी. वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस. सोलापूरच्या आडे गावातील भोंदू नाना विरकरसह दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. लाखोंची फसवणूक केल्याचा भोंदूवरती आरोप. टेंभुर्णी पोलिसांनी केली होती अटक. मीरा भाईंदर शासकीय जमीन प्रकरणात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार. उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे 254 एकर जमीन खासगी कंपनीच्या घशात. जमीन परत मिळवण्यासाठी सरकार कोर्टात जाणार. घोडबंदर रोडवर 8 ते 10 मे दरम्यान वाहतुकीत बदल. ब्रह्मांड जंक्शन पादचारी पुलावरती गर्डर उभारणीसाठी अधिसूचना लागू. ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता.